सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। राहुरीत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज एकवटले। अहमदनगर जिल्ह्यातील सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। यास प्रत्युत्तर म्हणून राहुरीत वारकरी संप्रदाय व सकल म्हणजे समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। हबप रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व पाठिंबा म्हणून दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला होता। यावेळी सर्व समाज बांधव रामगिरी महाराजांच्या पाठीशी आहोत, आमची श्रद्धा कायम आहे। सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर शासनाने निर्बंध आणावेत, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। महाराजांविरुद्ध टीका करण्याचे थांबवा, अन्यथा वारकरी परिवार व सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही, अशी तीव्र शब्दात हबप आदिनाथ महाराज दुशिंग यांनी मागणी केली। आपण झोपलेलो आहोत, इथून पुढे प्रशासनाला आमची विनंती राहील की तुमच्याने होत असेल तर सांगा, नाहीतर आम्हा वारकऱ्यांना हातात दांडा घ्यावा लागेल। आता फक्त शांततेचे मोर्चे करून उपयोग नाही, हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे मत अर्जुन महाराज तनपुरे यांनी व्यक्त केले। हबप रामगिरी महाराज यांनी आमच्यासमोर वस्तुस्थिती मांडली, यामध्ये काय चूक? वारकरी संप्रदाय खरं बोलणारा आहे, असे हबप राजेश्वर नंद महाराज म्हणाले। वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजातील हजारो बांधव शहरातील आनंद ऋषी उद्यान येथे जमा झाले होते। तेथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। भागीरथीबाई शाळा रोड, पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, शनी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दरम्यान तीव्र घोषणाबाजी करत अनेकांनी निषेध व्यक्त केला। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार औटी यांनी मोर्चेकरांना निवेदन दिले। सूत्रसंचालन प्रशांत बनकर यांनी केले। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। पद्धतीने त्यांच्याविषयी जे काही मेसेज सोशल मीडियावर फिरवले जात आहेत, निदर्शनं त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात घडवले जात आहेत। प्रशासनाला आमची वारकरी संप्रदायाच्या वतीने हीच विनंती असेल, एक मागणी असेल की हे तुर्तास लगेचच्या लगेच तात्काळ या गोष्टीवर काय व्हावा, निर्बंध आणावा आणि आम्ही महाराजांच्या पूर्ण ताकदीनिशी वारकरी संप्रदायातला नवे समाजातला प्रत्येक घटक महाराजांच्या सोबत आहोत। महाराज आमचे श्रद्धास्थान आहे, ती श्रद्धा आमची तसूभरही कमी होणार नाही। हा विचार धर्मांधांनी चांगल्या पद्धतीने काय करावा, त्याचा विचार करावा आणि मग पुढील पाऊल उचलावं। जर इथून पुढच्या काळात जर महाराजांवर टीकेची झोड उठवली गेली किंवा अवाच्य पद्धतीने महाराजांचा अपमान जर केला गेला तर वारकरी संप्रदाय इथून पुढे ते खपवून गेलं जाणार नाही, ही नोंद धर्मांधांनी घ्यावी। वास्तविक आपण सत्य आहे ते समाजापुढे बोललंच पाहिजे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया। जो पुराण आम्हाला सांगतं, शास्त्र जे आम्हाला सांगतं ते समाजाला सांगणं गरजेचं आहे। आणि म्हणून झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, हे जग आडराणाने भरलेलं आहे। या जगाला ज्ञान देणं गरजेचं आहे, हे वारकरी संप्रदायाचं काम आहे। आणि म्हणून रामगिरी महाराज जे बोलले ते सत्य बोललेले आहेत, कारण की आमचा संप्रदाय सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या भंडाऱ्या डोंगरावर एका यवनानं स्त्री पाठवली। त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, जाय हो तू माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोये। म्हणजे एका स्त्रीवर असणाऱ्या अरण्यामध्ये तुकोबारायांकडे पाठवल्यानंतर तुकोबारायांचे उद्गार आहेत की तू आमच्या माते समान आहेत आणि तुम्ही 6 वर्षाच्या मुली संग लग्न करता, हा न्याय आहे का? हा न्याय नाही तर हा अन्याय आहे। आणि हा अन्याय रामगिरी महाराज बोलले म्हणजे चुकी झालेली नाही।